नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी शर्मिला. माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आता महाशिवरात्री जवळ येत आहे, त्यामुळे आपल्या घरात कोणत्या ना कोणत्या धातूचे शिवलिंग असेलच. पण या धातूच्या शिवलिंगाची पूजा केल्याने आपल्याला काय लाभ मिळतो, आपल्या दैनंदिन जीवनात काय लाभ होतो, आपल्या कुटुंबाला काय लाभ मिळतो, हे आज आपण या व्हिडिओमध्ये 12 शिवलिंगाची माहिती जाणून घेणार आहोत. आणि शेवटी मी तुम्हाला सांगेन की आपण सर्व धातूंची शिवलिंगे आपल्या घरात ठेवून त्याची पूजा करू शकतो की नाही. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तर बघा, एक सोन्याचे शिवलिंग. सर्वात आधी आपण सोन्याच्या धातूबद्दल बोलूया. जर कोणाच्या घरात सोन्याचे शिवलिंग असेल तर शास्त्र सांगते की जो सोन्याच्या शिवलिंगाची रोज पूजा अर्चा करतो त्याला महान भोगरूपी फळ मिळते. हे राजसी सुखाशी संबंधित सांगितले गेले आहे, म्हणजेच याला राजसी सुख प्राप्त होते. या शिवलिंगाची पूजा करणाऱ्या व्यक्तीला ऐश्वर्य, राजयोग आणि सर्व प्रकारच्या भौतिक सुखांची प्राप्ती होते. दुसरं म्हणजे रत्नांचे शिवलिंग. आता रत्नांपासून बनवलेल्या शिवलिंगाचा काय महिमा आहे. रत्न म्हणजे हिरा, पाचू, मोती यांपासून बनवलेल्या शिवलिंगाची जर कोणी रोज पूजा केली तर रत्नांपासून उत्पन्न झालेल्या शिवलिंगाला धन देणारे समजावे. जर रोज त्याची कोणी पूजा केली तर धनाची वृद्धी होते. तिसरं जे आहे ते चांदीचे शिवलिंग. तिसरा धातू म्हणजे चांदीचं शिवलिंग. साठी शास्त्र सांगतं की पितृकार्य प्रसिद्ध. याचा अर्थ असा की जर पितरांचे कार्य सिद्ध करायचे असेल, म्हणजे पितृदोषांचं निवारण करायचं असेल किंवा पितरांचे समाधान प्राप्त करायचे असेल तर तुम्ही चांदीच्या शिवलिंगाची रोज पूजा अर्चा केली पाहिजे. पितरांना चांदी खूप प्रिय आहे. पितृदोषापासून मुक्ती आणि मनाला शांती मिळवण्यासाठी या शिवलिंगाची पूजा केली जाते. चौथं म्हणजे काशाचे शिवलिंग. पुढचा धातू येतो कासे. जर कोणाकडे कास्याचे शिवलिंग असेल तर त्यातून यशाची प्राप्ती होते. शास्त्र सांगतं की कामतत्या कास्य, ज्याला तेज, यश आणि कीर्ती प्राप्त करण्याची इच्छा असेल त्यांनी काशाच्या शिवलिंगाची रोज पूजा अर्चा करावी. त्यामुळे त्याची यश, कीर्ती समाजात दिवसेंदिवस पसरत जाईल, वाढत जाईल. पाचवं शिवलिंग आहे ते मातीचं, पार्थिव. आता पुढचा प्रकार येतो ज्याला आपण पार्थिव शिवलिंग म्हणतो, बरोबर ना. मातीचेही आपण शिवलिंग बनवून त्याची पूजा करतो. पण जेव्हा आपण मातीचे शिवलिंग बनवतो तेव्हा त्याचे विधान असे आहे की त्यामध्ये प्राणप्रतिष्ठा करावी लागते आणि पूजेनंतर लगेच त्याचे विसर्जन करावे लागते. ते घरात ठेवले जात नाही. त्याचा महिमा शिवपुराणात वाचला तर पार्थिव शिवलिंगाचा खूप महिमा दिसेल. मी इथे तुम्हाला काही गोष्टी सांगते. मनुष्याच्या सर्व मनोकामना पूर्ण करण्यासाठी या पार्थिव शिवलिंगाच्या पूजेचे खूप महत्त्व आहे. बघा, ज्याप्रमाणे सर्व पूजनीय देवांमध्ये शंभू म्हणजेच भगवान शिव सर्वश्रेष्ठ आहेत, त्याचप्रमाणे संपूर्ण शिवलिंगामध्ये पार्थिव शिवलिंग म्हणजेच मातीपासून बनवलेले शिवलिंग सर्वश्रेष्ठ मानले गेले. महत्त्वाची टीप काय आहे तर मातीचे शिवलिंग म्हणजे आपण स्वतः आपल्या हाताने भगवंताच्या नामाचा जप करत करत बनवलेले शिवलिंग. मार्केटमधून चिनी मातीचे रंगवलेले शिवलिंग आणणे म्हणजे पार्थिव पूजन नव्हे. शिवलिंग बनवण्यासाठी आपण तुळशीच्या मातीचाही वापर करू शकतो. शिवजींना तुळशीची अजिबात आवड नाही. जे लोक म्हणतात की शिवजींना तुळशीपत्र वाहू नये त्यांनी शिवपुराण उघडून नक्कीच वाचावे. शिवजींवर तुळशीपत्र किंवा मंजिरी अर्पण केल्याने ब्रह्महत्येसारखे पापही नष्ट होते. म्हणजे सर्व प्रकारच्या शिवलिंगांमध्ये पार्थिव लिंगाचा धन देणारे आणि श्रेष्ठ असे मानले जाते. 6वं आहे स्फटिक शिवलिंग. त्यानंतर बघा, शास्त्र असं सांगतं की जो मनुष्य सुंदर पत्नी आणि सुंदर जीवनसाथीची इच्छा ठेवतो त्याने स्फटिकाच्या शिवलिंगाची नित्यपूजा करावी. तसेच गृहस्थ जीवनात सुख शांती टिकवून ठेवण्यासाठी स्फटिक शिवलिंगाची पूजा करावी. स्फटिकाचे शिवलिंग ओळखण्याची पद्धत. स्फटिकांचे शिवलिंग कधीच गरम होत नाही. त्याला 5 ते 30 मिनिटं मुठीत पकडून ठेवा, ते थंडच राहील. प्लास्टिक किंवा काच असेल तर ती गरम होईल. 7वं आहे पाऱ्याचं शिवलिंग. हे साक्षात भगवंताचे वीर्य म्हणजेच सार मानले गेले आहे.
शास्त्राने त्याला रसलिंग असे म्हटलं आहे. असं म्हटलं जातं की हजारो इतर शिवलिंगाच्या पूजेपेक्षा एका पारद शिवलिंगाची पूजा कोटीपटीने अधिक फलदायी असते. शास्त्र सांगते की हजारो ब्राह्मण हत्या किंवा शेकडो स्त्री हत्येचे पापही केवळ रसलिंगाचे दर्शन आणि प्रणाम केल्याने क्षणात नष्ट होते. पण हे शिवलिंग सुद्धा अस्सल हवे. असेच आयुर्वेदानुसार आणि शास्त्रानुसार पारद शिवलिंगाचे दर्शन आणि त्यावर अभिषेक केलेले जल प्राशन केल्याने अनेक शारीरिक व मानसिक आजार दूर होतात. तसेच कुंडलीतील नकारात्मक ग्रहांचे दोष, विशेष शनी आणि राहुकेतूचा त्रास कमी करण्यासाठी पारद पूजनीय मानले जाते, श्रेष्ठ मानले जाते. बघा, पारा चंचल असतो, पण जेव्हा तो शिवलिंगाच्या रूपात स्थिर होतो तेव्हा तो भक्तांच्या जीवनातील अस्थिरता दूर करतो. 8वं बाणलिंग, नर्मदा नदीतील शिवलिंग. म्हणजेच काय तर नर्मदा नदीतून जे शिवलिंग प्राप्त होते त्याला बाणलिंग म्हणतात. त्याचा महिमा श्री शिव रहस्य ग्रंथात आढळतो. विशेषतः याला शुद्धीकरणाची, संस्काराची, प्राणप्रतिष्ठेची आवश्यकता नसते. पूजेच्या वेळी आवाहनाचीही गरज नसते. बाणासुराने नर्मदा नदीत हजारो शिवलिंगे अर्पण केली होती. शिवजींनी वरदान दिले की नर्मदा नदीतील हे बाणलिंग साक्षात माझे स्वरूप स्वयंभू मानले जाईल. ज्याप्रमाणे गंडकी नदीतील शाळीग्राम साक्षात विष्णू आहेत, तसेच नर्मदेतील बाणलिंग साक्षात शिव आहेत. 9वं म्हणजे तांब्याचे शिवलिंग. आता याचा संबंध सूर्याशी जोडला जातो. जे लोक तांब्याच्या शिवलिंगाची पूजा करतात त्यांना समाजात मान, सन्मान, प्रतिष्ठा प्राप्त होते. दीर्घायुष्यासाठी तांब्याच्या शिवलिंगाची पूजा करणे खूप फलदायी मानले जाते. 11वं आहे पितळेचे शिवलिंग. पितळेच्या शिवलिंगाची पूजा केल्याने घरात सुख, समृद्धी आणि शांतता टिकून राहते. ज्यांना कौटुंबिक कलहातून मुक्ती हवी आहे त्यांच्यासाठी हे शुभ मानले जाते. 11वं आहे हळदीचं शिवलिंग. हळदीपासून बनवलेल्या शिवलिंगाची विशेष पूजा कार्यात येणारे अडथळे दूर करण्यासाठी आणि विवाहातील अडचणी सोडवण्यासाठी केली जाते. हे सौभाग्यदायक मानले जाते. 12वं आहे वाळूचे शिवलिंग. ज्याप्रमाणे प्रभू श्रीरामांनी रामेश्वर येथे वाळूचे शिवलिंग बनवून पूजा केली त्याला वालुकालिंग म्हणतात. त्याची पूजा केल्याने विद्येची प्राप्ती आणि आध्यात्मिक प्राप्ती होते. जर ही सर्व शिवलिंगे प्रभावशाली असली तरी घरासाठी बाणलिंग किंवा छोट्या आकाराचे पाषाणाचे दगडाचे शिवलिंग सर्वात सोयीचे आणि श्रेष्ठ मानले जाते, कारण त्याची देखभाल करणे सोपे असते. घरामध्ये शिवलिंगाचा आकार आपल्या हाताच्या अंगठ्यापेक्षा मोठा नसावा असे शास्त्र सांगते. जर धातूचे शिवलिंग असल्यास ते दररोज स्वच्छ पुसून मगच त्याची पूजा करावी. पण बघा, महादेवांची भक्ती ही केवळ विधीत नसून भावनेत आहे. तुमच्याकडे त्यापैकी कोणतेही शिवलिंग असेल तरी ती शिवतत्वाची सेवाच आहे. आता काही महत्त्वाचे प्रश्न पाहू. जर तुम्ही शिवलिंगाची विधिवत प्राणप्रतिष्ठा केली नसेल तर शिवरात्रीच्या दिवशी प्रत्येक शिवलिंगात शिवतत्व प्रकट होते. त्या दिवशी तुम्ही पूजा सुरू केल्यास ती प्राणप्रतिष्ठाच मानली जाईल. जर रोज पार्थिव शिवलिंग बनवणे शक्य नसेल तर घरी बाणलिंग ठेवा. जर काहीच नसेल तर आपल्या अंगठ्याला शिवलिंग मानून तुम्ही ध्यान व पूजा करू शकता. शिवपूजा ही निराकार भगवंताची पूजा आहे. बघा, घरात एकापेक्षा जास्त शिवलिंगे असावीत का? नाही. घरात एकापेक्षा जास्त शिवलिंगे कधी ठेवू नये. मग ती विषम संख्येत असली तरीही एकच शिवलिंग निवडा आणि निष्ठेने, श्रद्धेने त्याची पूजा करा. त्यातून तुम्हाला सर्व काही प्राप्त होईल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. चला तर आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते. उद्या अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटू. सर्वांना श्री स्वामी समर्थ.